नमस्कार. सोलापूर विद्यापीठाच्या 12व्या दीक्षांत समारंभाचे प्रमुख अतिथी, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबईचे माननीय श्री प्रमोद कर्नाड सर, अधिसभा व व्यसन परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, विविध विद्याशाखांचे तज्ज्ञ आणि अधिष्ठाता, विविध विद्यापीठ प्राधिकरणाचे सदस्य आणि माझे सहकारी, विद्यापीठाचे कुलसचिव, संचालक, BCUD, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, विशेष कार्यासन अधिकारी, उपस्थित लोकप्रतिनिधी, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्थाचालक, सर्व शिक्षक, शिक्षक कर्मचारी, शिक्षणप्रेमी नागरिक, पालक, बंधू भगिनी, पत्रकार, आपल्या विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू माननीय हिरे स्वामी सर आणि माझ्या प्रिय विद्यार्थिनींनो, विद्यापीठाच्या या दीक्षांत समारंभात कुलगुरू म्हणून मी आपण सर्वांचे 4 हुतात्मा आणि श्री सिद्ध रामेश्वर आणि श्री विठ्ठल रुक्मिणी आणि श्री स्वामी समर्थ यांच्या पावनभूमीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो आणि या समारंभात पदवी प्राप्त करणाऱ्या सर्व स्नातकाचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. मला एक सांगायचं आहे की एज्युकेशन इज फार ग्रेटर दॅन द मियर ग्रँट ऑफ डिग्रीज आणि आपल्याला पदवी प्राप्त झालेली आहे त्याबद्दल आपली पुन्हा एकदा अभिनंदन करतो. प्रथमतः मी आपल्या आजच्या दीक्षांत समारंभास लाभलेले आपले प्रमुख अतिथी आणि सोलापूरचे सुपुत्र माननीय श्री प्रमोद कर्नाड यांचा थोडक्यात आपणास परिचय देऊ इच्छितो. माननीय श्री प्रमोद कर्नाड यांनी शिवाजी विद्यापीठाच्या डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट या परीक्षेमध्ये 1985 साली प्रथम क्रमांक मिळवला. तसेच महाराष्ट्र शासनाच्या 1989 घेतलेल्या गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन इन अकाउंटन्सी GDCNA या परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. 2014-15 आणि 2015-16 या आर्थिक वर्षाच्या निकषाच्या आधारावरती बँकिंग फ्रंटियर्स या प्रतिष्ठित संस्थेकडून त्यांना सलग 2 वेळा उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी असा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त असे झालेले बँकेचे सनदी अधिकारी, थोर अर्थशास्त्रज्ञ आणि नावाजलेले लेखक आणि प्रतिभावंत कवी असे आपल्याला आज लाभलेले आहेत. सरांची बँकिंग फ्रंटियर्स आणि एलिट प्रायोजित महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह समिट या संस्थेवर पॅनलिस्ट म्हणून त्यांची निवड झालेली आहे. सरांनी आजपर्यंत 6 कादंबऱ्या, 2 कविता संग्रह प्रस्तुत केले असून त्यामध्ये टेलेनामा, ॲम्बिशियस, आंदोलन, व्यथाफूल म्हणजेच एक होती आई, आठवतात तुला आणि एक या कादंबरीसह मी मला शोधतो, जखमा विकणे आहेत असे कविता संग्रह प्रसिद्ध केलेले आहेत. बेबंद मन होऊ दे, ध्वनिफीत आणि अल्बंब, ओम नमो शिवाय संगीत आणि स्वर, गणगण गणात बोले संगीत स्वर आणि जखमा विकणे आहे इत्यादी काव्यवाचन या ध्वनिफीती प्रसारित केलेले आहेत. असे आपल्याला लाभलेले टुडेज डिस्टिंग्विश्ड गेस्ट ऑनरेबल श्री प्रमोद कर्नाड सर, वी आर मोस्ट appreciative of your readiness to take the time from your busy schedule to be a part of us on this special occasion and for gracing the 12th convocation of this university. गिरीश कर्नाड सरांची भरपूर आपल्याला माहिती सांगता येऊ शकेल, परंतु मी थोडक्यामध्ये इथेच थांबतो आणि एक सांगेन किंवा सरांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि त्यांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठी साहित्य परिषदेचा त्यांना अत्यंत उत्कृष्ट असा 2006-07 पुरस्कार मिळालेला आहे. गिरीश कर्नाड सर यांना बँक असोसिएशन पुरस्कृत राज्यस्तरीय सर्वोत्तम सहकारी बँक व्यवस्थापक या पुरस्काराने 2000 मध्ये पण माननीय केंद्रीय मंत्री श्री शरद पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेले होते. असे उच्च विद्याभूषित अतिथी आपणास लाभले याचा मला अत्यंत आनंद होत आहे आणि त्यांचे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहे. सोलापूर विद्यापीठाची वाटचालीचा मी आपल्या थोडक्यात अहवाल सादर करणार आहे. आपणास माहीत आहे की वी आर बेअरली ओनली 12 years young as an institute and yet we have done many good accomplishments, but I am going to be very short. परीक्षा विभागामध्ये श्री राजेश अग्रवाल विद्यापीठ परीक्षा सुधार समितीच्या आपण अनेक सुधारणा वापरून ICTचा अत्यंत चांगला वापर करून पेपरलेस कामकाज दृष्टीने आपण मोठी भरारी घेतलेली आहे आणि सर्व महाराष्ट्रामध्ये सोलापूर विद्यापीठ हे 3ऱ्या क्रमांकावरती आहे. या विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने 2000
937 प्रश्नपत्रिकाचे वितरण केलेले असून प्रत्येक प्रश्नपत्रिका हे 4 संचामध्ये 1 तास आधी आपण विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रावरती पाठवतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की इंडस फाउंडेशन या जागतिक स्तरावरती उच्च शिक्षणाचे काम करणाऱ्या फाउंडेशनने उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय कामकाजामध्ये तंत्रज्ञानाचा चांगला वापर केल्यामुळे अवॉर्ड फॉर द एज्युकेशन टेक्नॉलॉजी हा जागतिक स्तरावरील पुरस्कार सोलापूर विद्यापीठाला देऊन गौरवण्यात आलेला आहे. अशी ही कामगिरी करणारे आपले परीक्षा नियंत्रक श्री B.P. पाटील यांनाही एक्सलन्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये हा पुरस्कार फक्त आपल्या सोलापूर विद्यापीठाला प्राप्त केलेला आहे. मागील वर्षी आणि यावर्षी प्रदान करण्यात आलेल्या पदवी प्रमाणपत्रामध्ये आपण डीमॅटिंग केलेलं असून सदर प्रमाणपत्रावरती QR/QC कोड, होलोग्राम स्टिकर, गोल्ड फॉईल, एम्बॉसिंग ऑफ द लोगो, URL वेब लिंक आणि ऑथेंटिकेशन इत्यादी सर्व योजना आपण छपाई करण्यामध्ये घातलेल्या आहेत. हे प्रमाणपत्र टीयर रेजिस्टन्स आणि वॉटरप्रूफ असून हे A4 साईजमध्ये टेस्लिन या पेपरवरती छापण्यात आलेलं आहे. अनेक सिक्युरिटीसह हे प्रमाण देणारे आपले हे विद्यापीठ सर्व राज्यामध्ये प्रथम विद्यापीठ ठरलेले आहे आणि अनुपस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्या कोणत्याही ठिकाणावरून त्वरित दुपारी 2 नंतर आज त्यांच्या लॉग इनमध्ये या विद्यापीठाच्या पदवीची त्यांना रंगीत कॉपी प्रिंट करून घेता येईल. आणि आपण यावर्षी हे ऑनलाईन डिग्री सर्टिफिकेट आधार कार्डशी पुन्हा संलग्नित केलेलं आहे. आपल्या विद्यापीठांनी सर्व परीक्षेचे निकाल 30 दिवसांमध्ये जाहीर केले आणि असे एकंदर 967 निकाल आपण विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिलेले आहेत. अभियांत्रिकी विद्याशाखेचे निकाल आपण ठरलेल्या वेळेपेक्षा सर्वात प्रथम जाहीर केले आणि त्यामुळे अभियांत्रिकीचे द्वितीय वर्षाचे प्रवेश अत्यंत सुलभ झाले होते. आपण विविध प्रवेश परीक्षा QMR उत्तरपत्रे घेण्यात आलेले आहेत आणि त्याच्या आपण ॲन्सर कीज आणि स्कॅन झालेल्या ORM कॉपीज संकेतस्थळावरती आपण प्रसिद्ध केलेल्या आहेत. अत्यंत दोषमुक्त, त्रुटीविरहित आणि अत्यंत पारदर्शक अशा प्रकारे आपण ही कामगिरी केलेली आहे. विद्यार्थी सहाय्यता केंद्रामुळे आपल्या विद्यार्थ्यांना अनेक फायदे होत आहेत. तसेच आपण आता इन्फॉर्मेशन किओस्कचे उद्घाटन आपले माननीय जिल्हाधिकारी रणजित कुमार आणि माननीय श्री अरुण डोंगरे मुख्य प्रशासकीय अधिकारी जिल्हा परिषद यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. प्रशासकीय विभागामध्ये आपले कुलसचिव श्री S.K. माळी हे 30 एप्रिल 2016 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत आणि प्राध्यापक A.D. सागर हे प्राध्यापकपदी रुजू झालेले आहेत. तसेच आपल्या विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉक्टर B.C. शेवाळे हे 1 एप्रिल 2016 रोजी आपल्या इथे रुजू झालेले आहेत. डॉक्टर देवेंद्रनाथ मिश्रा हे 9 मे 2016 रोजी विद्यापीठात कुलसचिवपदी रुजू झालेले आहेत. वर्ग 3 आणि वर्ग 4 या रिक्त पदाच्या आपण भरतीची प्रक्रिया पूर्ण केली असून 30 कर्मचारी आपल्या इथे रुजू झालेले आहेत. आपल्या विद्यापीठामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जयंतीनिमित्त विशेष परिसंवादाचे आयोजन केले होते. तसेच विठ्ठल रामजी शिंदे यांचा धर्मविचार आणि त्यांचे प्रस्तुत्व या विषयावरती आपण एक दिवसाचे चर्चेचे आयोजन केले होते. विद्यापीठाचा अत्यंत मानाचा असा दुसरा जीवन गौरव पुरस्कार सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि श्रेष्ठ साहित्यिक, थोर समीक्षक आणि मर्मविधानकार माननीय प्राध्यापक गोमा पवार यांना आपण प्रदान करण्यात आलेला आहे. शाहीर अमर शेख तसेच लोकदैवत श्री विठ्ठल अध्यासन केंद्र याची सुरू करण्याची कारवाई आपल्या विद्यापीठामध्ये सुरू आहे. सोलापूरच्या स्वातंत्र्यातील हुतात्म्याचे योगदान या विषयावरती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत अळगावकर यांनी आपणाला एक व्याख्यान दिलेले आहे. कॉम्रेड प्रभाकर यादव व्याख्यानमाला या अंतर्गत प्राध्यापक डॉक्टर V.B. जुगळे यांचे आपले बँकाचा बदलता व्यावसायिक दृष्टिकोन या विषयावरती व्याख्यान संपन्न झालेले आहे. आपल्या विद्यापीठातील अनेक संकुलातील प्राध्यापक यांनी आंतरराष्ट्रीय परीक्षेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे, ज्यामध्ये प्राध्यापक L.P. देशमुख, नंतर डॉक्टर A.A. गणवत आणि प्राध्यापक डॉक्टर V.P. उबाळे, प्राध्यापक डॉक्टर G.S. कांबळे आणि त्याचबरोबर प्राध्यापक मते आणि प्राध्यापक राऊत यांनी आपल्या इथे अनेक आंतरराष्ट्रीय परीक्षेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आपण मगाशीच पाहिल्याप्रमाणे आपल्या विद्यापीठामध्ये आता सोनपदकाची संख्या यावर्षी 15ने वाढून एकूण सोनपदक आपण आता 43 झालेली आहे. आता आपण सर्व सोनपदकाची नावं पुन्हा एकदा वाचणार नाही, याच्याबद्दल आपण मला क्षमा करावी.
ॲडव्होकेट B.S. सलगर यांचे प्रशासकीय कामकाजमध्ये उद्भवणाऱ्या कायदेशीर अडचणी यावर उपाय म्हणून आपण सर्व त्यांचे एक व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. स्वच्छ भारत अभियान ही मोहीम विद्यापीठामध्ये आपण अत्यंत प्रभावपूर्ण राबवण्यात येत असून वर्षातून आपण 100 तास श्रमदान करण्याकरता प्रत्येक आठवड्यामध्ये आपण 2 तास श्रमदान करीत आहोत. विद्यापीठामध्ये आपण नियमित शिक्षक आणि कर्मचारी यांच्याकरता वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजना चालू केली असून त्याकरता आपण शहरातील 6 रुग्णालयासोबत सामंजस्य करार म्हणजे MOU केला असून अशा प्रकारची ही कर्मचारी हिताची योजना राबवणारे सोलापूर विद्यापीठ सोलापूर हे महाराष्ट्रातील एकमेव असे विद्यापीठ आहे. या आपल्या विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रामध्ये आपण जवळपास 5 लाखाचे विविध सेल काउंटर, ॲनालायझर, ॲटो ॲनालायझर, लिक्विड मीटर, युनिअनालायझर इत्यादी या गोष्टीची आपण पूर्तता केलेली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाकडून आयोजित केलेल्या महाअवयवदान या रॅलीमध्ये तसेच 13व्या युवा महोत्सवामध्ये पोस्टर प्रदर्शन आणि व्याख्यान आयोजित करून आपण त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. विद्यापीठ स्तरावरती मुली शिकवा आणि समाज घडवा ही नवीन योजना आपण कार्यान्वित करण्यात आली असून यामध्ये एकूण 13 विद्यार्थिनींची आपण निवड केली आहे. या योजनेअंतर्गत सदर विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, वसतिगृहाचे आणि भोजनाचे शुल्क आणि प्रवास खर्च इत्यादी आपण विद्यापीठातर्फे करत आहोत. तसेच आपण विद्यापीठातर्फे गुणवंत कर्मचारी पुरस्कार यावर्षी श्री सूर्यकांत माणिकराव छत्रबंद यांना दिलेला आहे. तसेच उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार शहरी आणि ग्रामीण विभागातून आपण अनुक्रमे DPB दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन सोलापूर आणि शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज यांना प्रदान करण्यात आलेला आहे. विद्यापीठचा आविष्कार संशोधन महोत्सव दिनांक 27 आणि 28 डिसेंबर रोजी वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर येथे अत्यंत थाटामाटात संपन्न झाला. रुसा अंतर्गत आपल्या येथे 2 डेज रेसिडेन्सी वर्कशॉप दिनांक 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्ट हे आपण मुंबईमध्ये आयोजित केले होते. त्या ठिकाणी आपल्या इथे अनेक प्राचार्यांनी आणि आपल्या विद्यापीठच्या प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. संलग्नी महाविद्यालयाकरता आपण UPSC, MPSC आणि बँकिंग परीक्षा यांच्याकरता करिअर गायडन्स म्हणून विद्यापीठ त्यांना प्रोत्साहनपर अनुमती देते. तसेच विद्यार्थ्यांमधील ताणतणाव मुक्ती व्हावी याकरता आपण 23 महाविद्यालयांना व्याख्यान आणि समुपदेश करण्याकरता प्रत्येकी 2,000 रुपयाचे अनुदान असे वाटप केलेले आहे. यावर्षी आपण संलग्नित 40 आंदोलन महाविद्यालयाचे आणि विद्यापीठ संकुलाचे शैक्षणिक आणि प्रशासकीय मूल्यमापन, अकॅडमिक अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट हे नामवंत बहिस्थ तज्ज्ञ समजून करण्यात आलेले आहे आणि हे सर्व अंतिम गुण आणि श्रेणी विद्यापीठच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विद्यापीठाने PhD या अभ्यासक्रमामध्ये आज अखेर 908 मुले आणि 371 मुली असे एकूण 1279 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून मागील 3 वर्षांमध्ये आपण 235 विद्यार्थ्यांना PhD प्रदान केली आहे आणि आपण यावर्षी 99 विद्यार्थ्यांना PhD ही पदवी प्रदान केलेली आहे. वित्त व लेखा विभागामध्ये आपण 2015-16 आर्थिक वित्त लेखा परीक्षण पूर्ण केलेले आहे. त्याचबरोबर आपण हे वित्त लेखा परीक्षण संकेतस्थळावरती प्रसिद्ध केलेले आहे. अशा प्रकारे आपल्या विद्यापीठचा संपूर्ण कार्यभार हा पारदर्शकपणे आपण दाखवत आहोत आणि हे वित्त लेखा आपल्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आलेले आहेत. असे करणारे आपले हे विद्यापीठ प्रथमच ठरलेले आहे. विद्यापीठाकडून आपण निरनिराळ्या योजनेअंतर्गत ज्या काही देण्याच्या असतात, उदाहरणार्थ परीक्षेच्या कामाकरता देण्यात येणारी अग्रिम रक्कम, मोबदला इत्यादी आपण सर्व कॅशलेस आणि ऑनलाईन पद्धतीने तयार करणार आहोत. त्याचप्रमाणे आपण मुंबई येथून प्रधान महालेखाकार यांच्याकडून आपण पशु विद्यापीठाचे मागील 5 वर्षाचे लेखापरीक्षण पूर्ण केलेले आहे. विद्यापीठामध्ये कॅशलेस ट्रान्झॅक्शनबाबत जनजागृती व्हावी म्हणून आपण डॉक्टर नरेंद्र कार्तिकर यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभलेले आहेत. त्याचबरोबर आपण आज पाहिले असाल की पदवीदान समारंभाचे गाऊन स्वीकारणे आणि ते वितरण करणे याकरता सुद्धा आपण कॅशलेसची सोय केलेली आहे. ग्रंथालयामध्ये आपण कमवा आणि शिका ही योजना आपण राबवत आहोत. त्याचबरोबर आपण वाचन प्रेरणा दिन हा मोठ्या प्रमाणे साजरा करतो की जो डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे. त्याचबरोबर आपल्या विद्यापीठामध्ये ई-जर्नल्स आणि ई-बुक्स याची सुविधा करण्याकरता आपण 75 लाख रुपयाची पुस्तके घेतलेली आहेत. तसेच ग्रंथालयामध्ये विद्यार्थ्यांना इंटरनेट असे 60 संगणकाची एक प्रयोगशाळा आपण उपलब्ध करून दिली आहे की ज्या योगे सर्व विद्यार्थ्यांना
आपल्या जगामध्ये काय चाललेलं आहे याची संपूर्ण माहिती मिळते. आपल्या येथील एक प्राध्यापक LP देशमुख यांनी थिन फिल्म्स अँड वायरलेस सेन्सर्स या विषयावरती 2 पुस्तके लॅम्बर्ट पब्लिशर्स जर्मनी येथून प्रकाशित केलेली आहेत. आपल्या विद्यापीठामध्ये निवड आधारित श्रेयांक पद्धती म्हणजे चॉईस बेस्ड केस सिस्टीम ही पद्धत आपण राबवत आहोत. विशेष मला सांगायला आनंद होतो की आपल्या विद्यापीठातील डॉक्टर VP दुलप यांनी प्युरिफिकेशन ट्रीटमेंट ऑफ द सिवेज युजिंग द persistent थ्रू द रेग्युलर विथ द झिगझॅग अँड सर्क्युलर हॉरिझॉन्टल अशा पद्धतीने एक पेटंट त्यांनी मिळवलेले आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपल्या येथील प्राध्यापक डॉक्टर SS सूर्यवंशी यांना आपल्या विद्यापीठाने गुणवंत शिक्षकाचा पुरस्कार दिलेला आहे. आपल्या विद्यापीठातील डॉक्टर RS मेन्ते यांनी इंटरनॅशनल रिसर्च सिम्पोजियम श्रीलंका येथे जेव्हा सहभाग नोंदवला तेव्हा त्यांना द बेस्ट ओरल प्रेझेंटेशन ऑफ द कॉम्प्युटिंग अँड इन्फॉर्मेशन सायन्स टेक्नॉलॉजी सेशन हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. भूशास्त्र विभागामध्ये श्री MF मक्की यांनी अनमोल खडकांचे प्रदर्शन 3 दिवसाकरता ऑगस्ट महिन्यामध्ये आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाकरता सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक आणि अनेक संशोधन आणि साहित्यांनी सहभाग नोंदवला. तसेच ह्युमन राईट्स अँड ह्युमनायझिंग सोसायटी या विषयावरती आपण 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केलेली होती. आपण स्मार्ट सिटी या कार्यशाळेमध्ये फिनलँड येथील डॉक्टर जुहा कास्टिनेन तुर्क युनिव्हर्सिटी आणि डॉक्टर कांसीकर हे सहभागी झाले होते. यावेळी आपण अनेक विषयावरती चर्चा घेतलेली आहे आणि त्यामध्ये सेंटर फॉर द फोर्स स्टडीज या नवीन अभ्यासक्रमाचे उद्घाटन आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि फिनलँडमधील युनिव्हर्सिटी ऑफ टर्कू येथील डॉक्टर जुहा यांच्या आणि डॉक्टर अपूर्वा पालकर, डॉक्टर जगदीश पाटील, डॉक्टर सतीश देशपांडे, श्री आनंद मापुसकर आणि श्री ME अशोक यांच्या उपस्थित संपन्न झालेले आहे. आपल्या विभागामध्ये आपण पर्यावरण दिन, नंतर पत्रकारिता कार्यशाळा, ग्रामीण पत्रकारिता कार्यशाळा आणि कॉज फॉर द करिअर डिस्क्रिमिनेशन यावरती आपण अनेक परिसंवाद घेतलेले आहेत. आपल्या येथील डॉक्टर गौतम कांबळे यांनी सर्व विद्यार्थ्यांकरता सलग 8 तास अभ्यासक्रम हा उपक्रम राबवलेला आहे. तसेच डॉक्टर प्रकाश पवार यांचे आधुनिक भारताच्या विकासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान आणि डॉक्टर गौतम कांबळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेले आहे. आपल्या विद्यापीठामध्ये सीड IT आयडॉल कॉम्पिटिशन यावरती आपण एक स्पर्धा आयोजन केली होती की ज्यामध्ये जवळपास 4000 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवलेला होता. त्याचबरोबर रिसेंट ट्रेंड इन डेटा वेअरहाऊसिंग अँड डेटा मायनिंग या विषयावरती आपण एक राष्ट्रीय स्तरावरती कार्यशाळा आयोजित केलेली आहे. संगणकशास्त्राच्या संकुलाच्या वतीने आपण दिनांक 22 ऑक्टोबर रोजी तेथील पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यायोगे आपल्या इथे विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे आपल्याला फीडबॅक मिळाले असून त्यामध्ये आपल्याला फार मोठा फायदा होत आहे. डॉक्टर P. प्रभाकर यांनी ग्राउंड वॉटर क्वालिटी यामध्ये आपला सहभाग नोंदवला आणि आपले पेपर प्रिंटिंग केलेले आहे. आपण विद्यापीठामध्ये जागतिक ओझोन दिवस हा आपण साजरा करतो आहोत आणि त्याकरता विविध व्याख्यानमालेचे आपण आयोजन केलेले आहे. आपल्या विद्यापीठामध्ये अनेक प्राध्यापकांना अनेक विविध फंडिंग एजन्सीकडून प्रकल्प मंजूर झालेले आहेत. ज्यामध्ये प्राध्यापक SS सूर्यवंशी यांना CSIR मधून मंजूर झालेल्या प्रकल्पाकरिता ₹10,21,000 इतके अनुदान मंजूर झालेले आहे. तसेच डॉक्टर माया पाटील इतिहास आणि पुरातत्व विभाग यांना दिल्ली येथून ₹4 लाख अनुदान मंजूर झालेले आहे. सामाजिक शास्त्र संकुलातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे यांना ICSSR कडून इकॉनॉमिक्स या विषयावरती एक संशोधन प्रकल्प ₹8 लाखाचे मंजूर झालेले आहे. डॉक्टर VV पाटील आणि डॉक्टर A गणवत यांना टेक्नॉलॉजी ट्रान्सफर या विषयावरती ₹15 लाखाचे अनुदान मंजूर झालेले आहे. त्याचबरोबर आपल्या येथील अनेक प्राध्यापकांनी अनेक निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरती विविध परिषदेमध्ये संशोधन लेख प्रसिद्ध केलेले आहेत. आपल्या विद्यापीठामध्ये आपण कॅशलेस ट्रान्झॅक्शन आणि मतदान जनजागृती ही अभियाने फार मोठ्या प्रमाणावर राबवत आहोत की ज्यामध्ये आपल्या मास कमिशन विभागातर्फे 3 लघुपटाची आपण निर्मिती केलेली आहे आणि यामध्ये आपण अनेक संशोधन प्रकल्प हाती घेतलेले आहेत. डॉक्टर अशोक कुमार यांनी युनिव्हर्सिटी ऑफ टर्की येथे भेट दिलेली आहे आणि पुढील महिन्यामध्ये
युनिव्हर्सिटी टर्की येथील 4 प्राध्यापक आपल्या विद्यापीठामध्ये एक्सचेंज प्रोग्राममध्ये येणार आहेत. तसेच आपल्या इथे विविध MOU आपण सादर करत आहोत, ज्यामध्ये NRCP म्हणजे नॅशनल रिसर्च सेंटर ऑन पोमग्रेनेट यांच्याशी आपल्या इथे भूशास्त्र विभागाने एक MOU सादर केलेला आहे. तसेच सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट श्री पिलानी यांच्याशी पदार्थ विभागाने एक MOU सादर केलेला आहे. आपल्या येथील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत म्हणजे NSS येथून आपण विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या 7 गावांना विविध कार्यक्रम राबवत आलेले आहोत, ज्यामध्ये जागतिक लोकसंख्या दिन, नंतर भव्य जनजागरण दिंडी आणि संत श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलीचे स्वागत, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत इत्यादी आपले विद्यार्थी करण्यात आलेले आहे. तसेच आपण 1 जुलै 2016 रोजी आपल्या विद्यापीठामध्ये आणि महाविद्यालयामध्ये अनेक प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आलेले आहे आणि याबद्दल आपल्याला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेला आहे, की ज्यामध्ये डॉक्टर BN कांबळे यांना उत्कृष्ट समन्वयक असे प्रशस्तीपत्र मिळालेले आहे. तसेच उत्कृष्ट कार्यकारी अधिकारी आणि उत्कृष्ट स्वयंसेवक हे माननीय श्री शेख अफजाब यांना मिळालेलं आहे. क्रीडा विभागामध्ये आपण आंतरभारतीय विद्यापीठ याच्यामध्ये अनेक ब्रॉन्झ पदके तसेच सिल्वर पदक आणि गोल्ड मेडल मिळालेले आहेत. विद्यापीठाचा कल्याण विभाग की ज्यामध्ये आपण 14वा आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवमध्ये भाग घेतला आणि त्यामध्ये आपल्याला 8 पारितोषिके मिळालेले असून आपण सूर्यरंग नियतकालिका स्पर्धा आयोजित केलेली आहे, की ज्यामध्ये आपल्या विद्यापीठातील अनेक व्यावसायिक आणि अव्यावसायिक अशा महाविद्यालयाला आपण प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक देऊन गौरवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर 13व्या युवा महोत्सवामध्ये आपल्या विद्यापीठामध्ये आपण स्वीडिश कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग